दानन्ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरताहुन्तु गच्छन्तु देवतागता। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी गवळे परिवारांच्या या निवासस्थानी गवळे साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, ताई बुद्ध धम्म दर्शन करून आल्या या निमित्ताने बुद्धपूजा, भिक्खू संघास भोजनदान, परितदेशना आदी या दान पुण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. या निमित्ताने आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी छोटेखानी धम्मदेशना देण्यास प्रारंभ करतो. आज या मंगलमय प्रसंगी गवळे परिवाराच्या वतीने भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलं. खरं तर हे तिघा जणांना सुद्धा बोलवलं होतं, परंतु भंतेजींना काही काम निघाल्यामुळे भंतेजी हजर राहू शकले नाही. अत्यंत सुंदर धम्मदेशना पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थविर यांनी आताच आपणा सर्वांना दिली. तसं निमित्त दोन विशेष निमित्त आहेत. एक, ताई बुद्धगयेला आल्या, बुद्धगयेचं दर्शन घेतलं. सोबत आमच्या जाधवताई, कांबळेताई ह्या सुद्धा आल्या होत्या. जवळपास 80-85 उपासक उपासिकांनी भगवंताने सांगितलेल्या 4 प्रमुख स्थळांचं दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन करू शकतो असं भगवंताने स्वतः म्हटलं. आणि त्यामुळे खरं तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये सातत्याने जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करत असतो, त्या पुण्यकर्माच्या बलाने मनुष्याचं वर्तमानकालीन जीवन अत्यंत सुखपूर्वक आपण जगू शकतो. आणि आज जर आपण सुखपूर्वक असेल तर भविष्यकाळ सुद्धा आपला सुखपूर्वक असतो. आणि त्यामुळे पुण्याचा संचय आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे पुण्य गवळेताईने सुद्धा आपल्या जीवनामध्ये केलं. दुसरं अत्यंत महत्त्वपूर्ण असं निमित्त आहे की साहेबांचं आजारामध्ये निधन झालं आणि साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण धम्म कार्यासाठी आपण नेहमी दान पुण्य केलं पाहिजे. खरं तर 20वा हिस्सा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, परंतु आपण आपल्या आजीविकेला अनुसरून, आपल्या क्षमतेला अनुसरून, आपल्या परिस्थितीला अनुसरून आपण धम्म कार्यासाठी जे काही दान पुण्य करत असतो, तर ते दान पुण्य आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते. तोच बाबासाहेबांच्या या संकल्पाचा धागा घेऊन आज गवळेताईने आपल्या कमाईचा 21वा हिस्सा भिक्खू संघाला धम्म कार्य करण्यासाठी या ठिकाणी दान म्हणून त्या देत आहेत. यासाठी आपण या दानाचं सर्वांनी साधुवाताच्या द्वारा अनुमोदन करायचं आहे. म्हणावं सर्वांनी. दान पुण्य कर्म करत असताना तसं भगवंतांनी अनेक ठिकाणी उपदेश दिले दानाच्या संदर्भामध्ये. कारण भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो,
माझ्या जीवनामध्ये जे मी सुख अनुभवलेलं आहे, तर हे सुख 3 गोष्टींच्या द्वारा मी प्राप्त केलं आहे. एक पहिली गोष्ट दानपुण्य, दुसरी गोष्ट शील पालन आणि तिसरी गोष्ट प्रज्ञेचा अभ्यास. म्हणजे दान कर्म करणे हा सर्वसामान्य व्यक्तींचा सद्गुण नव्हे, तर दान कर्म करणे हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे. बोधीचा तो एक अंकुर आहे आणि त्यामुळे दान सहजासहजी मनुष्य करू शकत नाही. साध्या सोप्या आपल्या भाषेमध्ये जर दानाची व्याख्या करायची असेल तर दान म्हणजे त्याग. म्हणजे कोणत्याही वस्तूचा मग त्याग असू द्या, कारण दान दिलं म्हणजे आपण त्या वस्तूचा त्याग केला, त्यावरती माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार आता नाही आहे. जसं आपण व्यवहारामध्ये कधी कधी असं म्हणत असतो, एखाद्या व्यक्तीला जर आपण उसनवारी केली, त्यांना आपण अनेक वेळा पैसे मागितले आणि त्याने जर नाही दिले तर आपण उपरोधात्मक असं म्हणतो, आता या पैशावरती मी पाणी सोडून दिलं, आता मी तुला काय कधी मागणार नाही आहे. म्हणजे अगदी तशाच प्रकारे दान देणे म्हणजे पाणी सोडणे, त्याच्याप्रती कुठल्याही प्रकारे आपल्या चित्तामध्ये अशी लालसा नसते. दान देत असताना भगवंत असे म्हणतात की विशेष रूपाने 3 गोष्टींचा संगम, म्हणजे 3 गोष्टी एकत्र येणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर 3 गोष्टी जर एकत्र येत असतील तरच कोणत्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होऊ शकते. जसं पहिली गोष्ट सांगताना भगवंत असे म्हणतात की दान देण्यासाठी आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा जर असेल तर आपण दान पुण्य करू शकतो, श्रद्धा जर नसेल तर दान पुण्य आपण करू शकत नाही. दुसरी गोष्ट, देण्यासाठी आपल्याकडे वस्तू असली पाहिजे. आपल्याला जे काही द्यायचं आहे तर ते देण्यासाठी आपल्याकडे वस्तू असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, दान घेणारा व्यक्ती असला पाहिजे. म्हणजे श्रद्धा सुद्धा असली पाहिजे, वस्तू सुद्धा असली पाहिजे आणि घेणारा व्यक्ती सुद्धा असला पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर कोणतेही दान कर्म पूर्ण होऊ शकते. समजून घ्या, आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, आपल्याकडे देण्यासाठी वस्तू सुद्धा आहे, परंतु घेणारा व्यक्तीच नाही आहे. जसं उदाहरण म्हणून ताईने आज 3 भंतेंना बोलवलं, 3 भंतेंना दान पुण्य करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु काही कारणास्तव भंतेजी या ठिकाणी येऊ शकले नाही. म्हणजे 3 बुद्धपुत्रांच्या उद्देशाने त्यांनी दान दिलं. त्यांची चेतना तीच आहे की आपण बुद्धपुत्रांना हे दान दिलं पाहिजे. चेतना अत्यंत महत्वपूर्ण, चेतनाहं कमं भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यांची चेतना त्यांनी ती पूर्ण केली. म्हणजे देणाराचं सुद्धा कधी कधी पुण्य असावं लागतं आणि घेणाराचं सुद्धा कधी कधी पुण्य असावं लागतं. मग कधी कधी दोघांपैकी जर एकाचं कमी पडलं तर त्या ठिकाणी त्यांना त्या पुण्याचा लाभ होत नाही. ताईची इच्छा आहे, त्यांचं ते पुण्य निश्चितपणे ते फळास येणार आहे, कारण त्यांनी आपल्या चेतनेतून, आपल्या चित्तातून, आपल्या मनातून तशा प्रकारची भावना उत्पन्न केलेली आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की श्रद्धा तर असावी, दान देण्यासाठी वस्तू असावी आणि दान घेणारा व्यक्ती असावा. कधी कधी श्रद्धा असते, आपल्याकडे वस्तू सुद्धा असते, पण घेणारा व्यक्ती नसतो, तेव्हाही दान कर्म पूर्ण होत नाही. कधी कधी आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा असते, घेणारा व्यक्ती सुद्धा असतो, परंतु आपल्याकडे देण्यासाठी काहीच राहत नाही, आपल्याकडे काही नसतं वेळ. कधी कधी असा प्रसंग येतो. कधी कधी असं होतं, देण्यासाठी सुद्धा भरपूर काही असते, घेणारा व्यक्ती सुद्धा असतो, परंतु आपल्या मनामध्ये श्रद्धाच नसते, आपली इच्छाच नसते दान पुण्य करण्याची, तर तेव्हाही ते दान पुण्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे श्रद्धा सुद्धा असावी, दान देण्यासाठी वस्तू सुद्धा असावी आणि घेणारा व्यक्ती सुद्धा असावा. हे 3 कर्म जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा कोणत्याही प्रकारचं दान कर्म हे पूर्ण होत असते, पूर्णत्वास जात असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्मबलाला अनुसरून, आपल्या कुशल कर्माला अनुसरून आपण हे सर्व प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकतो. आता हे जे निमित्त आहे, जसं आपण निमित्त म्हणजे उद्देशदान ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे, तर आपण आपल्यामधून निघून गेलेले जे काय आपले अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, तर त्यांच्या प्रती जे काय आपण दान पुण्य करत असतो, तर भगवंत असे म्हणतात की त्यांना त्या दानाचं अनुमोदन आपण केलं पाहिजे. म्हणजे आपले जे पूर्वज असतात, आपले माता पिता असतात किंवा आपले अन्य अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, नातेबंधू असतात, यांच्या निमित्ताने सुद्धा निमित्ताने दान, उद्देश दान ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे, तर उद्देश दान सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या निमित्ताने ताई हे दान पुण्य करत आहे. तर निश्चितपणे साहेबांचे जे निसर्गामध्ये असणारे जे 4 महाभूत आहेत आणि पंचस्कंद आहे, तर निश्चितपणे
या कुशल कर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने त्यांना सुगती प्राप्त होणार आहे. त्यांना हे दान पुण्य सहाय्यक ठरणार आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की नेहमी आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. कारण आपलं जे जीवन आहे अत्यंत क्षणभंगूर आहे, अत्यंत परिवर्तनशील आहे. मनुष्य कधी केव्हा कुठे मृत्यूला प्राप्त होईल हे काही आपण सांगू शकत नाही. म्हणजे पाण्याचे बुडबुडे जसे निर्माण होतात, क्षणामध्ये उत्पन्न होतात आणि क्षणामध्ये नष्ट होतात, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं जीवन आहे. भगवंत असे म्हणतात की या मनुष्याच्या जीवनाचा कोणत्या प्रकारचा भरोसा नाही आहे. कधी केव्हा कुठे अगदी चालता चालता, बोलता बोलता मनुष्य म्हणजे अत्यंत धष्टपुष्ट असेल, शरीराने धष्टपुष्ट असेल, मनाने धष्टपुष्ट असेल, तरी सुद्धा मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनाचा भरोसा अनिश्चित असं जीवन आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं, तर मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात जन्म घेणे जेवढं सत्य आहे तेवढंच मृत्यूला प्राप्त होणे हे सुद्धा सत्य आहे. आणि मृत्यूचे कारण सांगताना भगवंत असे म्हणतात की जसं मनुष्याचं आयुष्य संपलं तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. जर मनुष्याचे कर्म संपले तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. कर्म आणि आयुष्य ह्या दोन्ही गोष्टी संपल्या तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात कधी कधी अनैसर्गिकरित्या सुद्धा मनुष्याला मृत्यू प्राप्त होऊ शकतो. जसं उदाहरण देत असताना भगवंत असे म्हणतात एखादं झाड आहे आणि त्या झाडाची पानं अगदी सुरुवातीला अत्यंत कवळी कवळी असतात, पुन्हा ती मोठी होतात, पुन्हा हिरवीगार होतात, त्याला पूर्ण परिपक्वता प्राप्त होते. नंतर पुन्हा ते पिवळे होतात आणि पिवळी पानं झालं की सुकून झाली की ते खाली पडत असतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे झाडाला आलेली पानं जशा प्रकारे एक दिवस खाली पडतात हा निसर्गाचा नियम आहे. अगदी तशाच प्रकारे जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. फरक एवढाच आहे की कोणी अधिक वर्ष जगतो, कोणी कमी वर्ष जगतो. आपण बघतो कधी कधी बघा मातेच्या गर्भामध्येच बाळ मृत्यूला प्राप्त होत असतात. कधी कधी मातेच्या गर्भाच्या बाहेर येतात, मृत्यूला प्राप्त होतात. कधी 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, कोणी 100 वर्ष, 120 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा जीवन जगत असतात. तर भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्म रूपाने जेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त होते तेवढंच ते आयुष्य आपल्याला मिळत असते. आपण कितीही जरी प्रयत्न केला असेल, आपण कितीही जरी प्रयत्न केला, मी नेहमी म्हणजे धम्मदेशनेमध्ये सांगत असतो मृत्यूच्या संदर्भामध्ये की जगाला जिंकण्यासाठी निघालेला सिकंदर, आपण अनेक वेळा सिकंदरा संदर्भामध्ये ऐकत असतो. तर तसं तर तो भगवंताचंच वचन आहे, परंतु कधी कधी एखादा प्रसिद्ध व्यक्ती जर तशा प्रकारचं बोलत असेल तर त्याच्या नावाने सुद्धा ती गोष्ट म्हणजे जगासमोर येत असते. तर जगाला 3 गोष्टी सिकंदर शिकून गेला आहे असं म्हटलं आहे. पहिली गोष्ट तो म्हणतो की मी जेव्हा मृत्यूला प्राप्त होईल तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर माझा जो जनाजा आहे म्हणजे माझी जी प्रेत यात्रा आहे, तर माझी ती प्रेत यात्रा मला म्हणजे दवा देण्यासाठी, माझे उपचार करण्यासाठी जे माझे वैद्य होते म्हणजे अत्यंत जगप्रसिद्ध अशा प्रकारचे 4 वैद्यच्या डॉक्टर सिकंदराचा म्हणजे आजार बरा करण्यासाठी त्यांच्यावरती उपचार करत होते, जगातील सर्वश्रेष्ठ. परंतु ते 4 श्रेष्ठ असणारे वैद्य सुद्धा सिकंदराचं 1 दिवसाचं आयुष्य सुद्धा वाढू शकले नाही. आणि त्यामुळे म्हणतो की माझा जनाजा या 4 वैद्यांनी घेऊन जावं. त्याच्यानंतर तो असं म्हणतो की मी जे धनसंपत्ती कमावलेली आहे, कारण मी अनेक लोकांना मारलं. कारण सिकंदर जर आपण त्याचा इतिहास जर वाचला असेल तर ज्या ज्या राज्यावरती तो आक्रमण करत असे तर तेथील लोकांना तो अत्यंत क्रूरतेने मारत असे आणि क्रूरतेने मारून त्याची संपूर्ण धनसंपत्ती तो जप्त करत असे. अशा प्रकारे क्रमशः तो जगाला जिंकण्यासाठी म्हणजे निघत असतो आणि गडगंज धनसंपदा त्याने कमावलेली असते. तर ती गडगंज धनसंपदा तो म्हणतो की जिथून माझा जनाजा निघत आहे तर त्या संपूर्ण रस्त्याने ही धनसंपत्ती तुम्ही आथरून टाका, कारण त्या धनसंपत्तीवरून माझी प्रेत यात्रा तुम्ही घेऊन जा. त्याच्यानंतर तो म्हणतो की ज्या पेटीमध्ये माझं सेव ठेवण्यात येईल तर त्या पेटीच्या वर माझे दोन्ही हात त्या ठिकाणी असे पेटीच्या बाहेर काढा, जगाला कळू द्या
की सिकंदर म्हणजे जन्म जेव्हा त्याने घेतला तर खाली हाताने तो आला, जाताना सुद्धा तो खाली हाताने जात आहे. आणि आपण म्हणतो व्यवहारामध्ये असं म्हणतो, खाली हात आया तो खाली हात जाएगा. म्हणजे हा संसाराचा नियम आहे. जगाला कळू द्या तो असं म्हणतो की माझ्याकडे एवढे विद्वान ज्ञानी पंडित डॉक्टर होते तरी सुद्धा माझं एका दिवसाचं आयुष्य सुद्धा ते वाढू शकले नाही. ज्या धनसंपत्तीसाठी मी अनेक लोकांना क्रूरतेने मारलेला आहे, अनेक लोकांची हत्या केली आहे, परंतु ती धनसंपत्ती एका दिवसाचं सुद्धा माझं आयुष्य वाढू शकली नाही. आणि मी एवढं म्हणजे तळमळ केली, धडपड केली, एवढं आयुष्य मी जगलो, परंतु माझ्या सोबत मात्र याच्यामधलं काही आता मी सोबत घेऊन जाणार नाही आहे. संसारामध्ये असंच आहे. आपण किती जरी कमावलं असेल, आपल्याकडे किती जरी संपत्ती असेल, त्या संपत्तीतला आपण काही सोबत आपल्या घेऊन जात नाही. कारण भौतिक जे काही धनसंपदा आहे ती भौतिक धनसंपदा इथल्या इथेच आपल्याला ठेवून जावं लागतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, धनसंपत्तीचे वारस बनण्यापेक्षा आपण कर्माचे वारस बनलं पाहिजे. आपण चांगल्या प्रकारचे कर्म मात्र आपल्या सोबत येतात. आपण जर चांगले कर्म केले तर ते चांगलेही कर्म आपल्या सोबत येतात. आपण जर वाईट कर्म केले तर वाईट कर्म सुद्धा आपल्या सोबत येत असतात. परंतु चांगले कर्म करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्म रूपाने जिवंत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. सदा सर्व काळ जेवढं काही आपल्याला आयुष्य प्राप्त होते त्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे. म्हणजे सातत्याने जर आपण चांगले कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, थोकंग थोकंग पुण्य करोते असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे कुशल कर्म, पुण्यकर्म करून आपल्या पुण्याचा संचय, पुण्याचा घडा आपण भरला पाहिजे. कारण थेंबा थेंबाने तळ साचतं असं आपण म्हणत असतो. अगदी तशा प्रकारे थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्यकर्माचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि स्वतःचं जीवन एक चांगल्या प्रकारच्या मार्गाने जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर चांगले कर्म काय, तर आपण नेहमी दान पुण्य करावं. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य करावं. यथाशक्ती आपण भिक्खू संघाला भोजन दान असेल, वस्त्रदान असेल, परिष्कार दान असेल, औषध दान असेल, म्हणजे जे काही आपल्याच्यानं देता येतं तर ते आपण सदा सर्व काळ देण्याचा प्रयत्न करावा. सातत्याने आपण शील पालन करावं, आपण उपसतशील धारण करावं. कारण उपसतशील धारण केल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य आपण प्राप्त करू शकतो. आणि आपल्या मनाला संयमी ठेवण्यासाठी थोडी आनापानसतीची भावना, थोडी ध्यान भावना, चिंतन मनन आपण स्वतःच्या प्रती, आपल्या कर्माच्या प्रती सातत्याने केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनाचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. आपल्याला जे काही मिळालेलं जीवन आहे या थोड्याशा मिळालेल्या जीवनाचं जर आपण महत्त्व पळालं, नाहीतर अनेक लोक आपण बघतो बघा, अनेक लोक प्राण्यांची हिंसा करून आपलं जीवन जगतात, अनेक लोक चोरी कर्म करून आपलं जीवन जगतात, अनेक लोक अकुशल कर्म करून आपलं जीवन जगतात, अनेक लोक खोटं बोलून, निंदानालस्ती करून, चहाडी चुगली करून, व्यर्थ बडबड करून अनेक लोक व्यसनधीनतेमध्ये जीवन जगतात. म्हणजे अशा प्रकारचं अनेक लोक या संसारामध्ये म्हणजे अकुशल कर्म करून, पाप कर्म करून, दुराचार करून जीवन जगत असतात. मग तशा प्रकारे ते दुःखाला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा आपण शील पालन केलं पाहिजे, दान केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. कारण भगवंताचा धम्म हा आपल्याला तात्काळ फळ देणारा असतो. आपण जसे कर्म केले, जसं जमिनीमध्ये तुम्ही बी पेरलं, चांगल्या प्रकारच्या जमिनीमध्ये जर तुम्ही बी पेरलं तर चांगल्याच प्रकारचं उत्पन्न आपल्याला येऊ शकते. अगदी मन सुद्धा, मनाला एक जमिनीची उपमा भगवंताने दिली आहे. तुमच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपलं मन निर्मळ, शांत, म्हणजे नेहमी जर आपण चांगले विचार करत असेल, पॉझिटिव्ह विचार करत असेल, नेहमी चांगल्या लोकांप्रती आपला चांगला विचार करत असेल, म्हणजे जेवढं पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या जीवनामध्ये असेल तेवढे वाईट विचार आपले नष्ट होऊ शकतात. कारण मन मुख्य आहे, आपल्या विचारांचं उगमस्थान मन आहे. चांगले विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतात आणि वाईटही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतात. आणि त्यामुळे जीवनामध्ये जसं भंतेजीने सांगितल्याप्रमाणे सुख येतं, दुःख येतं, ऐक ना. कारण
ऊन जसं ऊन आहे, सावली आहे, ऐक ना, दिवस आहे, रात्र आहे, अंधार आहे, प्रकाश आहे, असं जीवनाच्या ह्या दोन बाजू आहे. आणि या जीवनाच्या दोन बाजूला आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंताच्या अनित्यवादाला आपण समजून घेतलं पाहिजे. यमपींची न लभंती दुःखा, असं भगवंतांनी म्हटलं आहे. इच्छेची पूर्ती न होणे हे दुःखकारक आहे. आणि त्यामुळे सर्वच इच्छा काय आपल्या पूर्ण होत नसतात. परंतु मनुष्याने जर धर्माला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपलं जीवन नष्ट होऊ शकतं. आपल्या जीवनात जे काही दुःख आहे ते दुःख आपण नष्ट करू शकतो. आणि ते नष्ट करण्यासाठी केवळ सद्धम्म आपल्या सोबत असणं अत्यंत गरज आहे. पटाचाराचं दुःख आपण जाणतो. एवढी पटाचारा दुःखामध्ये जीवन जगत होती. भगवंताच्या सद्धमामध्ये ती आली, तिचं दुःख नष्ट झालं. किसा गौतमी एवढी दुःखी होती, कष्टी होती, ती भगवंताच्या शरण गेली, तिचं दुःख पूर्णपणे नष्ट झालं. म्हणजे अनेक लोक भगवंताकडे जे जे काही लोक येत होते ते दुःखी कष्टी लोक येत होते. परंतु भगवंताने त्यांना उपदेश दिला, त्यांनी तशा प्रकारचं अनुसरण केलं, आचरण केलं आणि त्यानुसार त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनाला अत्यंत सुखाच्या मार्गाकडे ते घेऊन गेले. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या परिवारामधून जे गवळे साहेब निघून गेले, तर व्यक्ती जेव्हा आपला प्रिय व्यक्ती असतो तर त्यांच्या तो गेल्यामुळे तर निश्चितपणे आपल्याला दुःख होतच असते. परंतु केवळ तेच दुःख न करता त्यांनी आपल्यावरती जे संस्कार दिलेले आहेत, त्यांनी जो आपल्याला आदर्श दिला आहे, तो आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण धारण करावा. आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं आपण मोठं बनवावं, त्यांना ज्ञानी बनवावं, धर्माची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी, पर्याय देशाची सेवा करण्यासाठी त्यांना आपण प्रेरित करावं. म्हणजे एकंदरीत आपणही स्वतः सुखपूर्वक जीवन जगावे आणि आपल्या परिवारामध्ये सुद्धा सुखपूर्वक वातावरण कशा प्रकारे राहील अशा प्रकारचा सातत्याने आपण प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी 18 दिवस ताईने जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, साहेबांच्या निमित्ताने आज जे काही भिक्खू संघाला भोजन दान दिलं, परिष्कार दान दिलं, जे काही फळदान, आर्थिक दान, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या बलाने गवळे बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. त्यांच्या जाण्यामुळे परिवारामध्ये जे काही दुःख झालं आहे ते दुःख सुद्धा बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो. तुम्हा सर्वांना व गवळे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.